भोंदू खरातकडून माइंड रिडिंगच्या नावाखाली फसवणूक केली गेली। महिलांना माइंड रिडिंगमध्ये तरबेज असल्याचं तो सांगत होता, तसा दावा करत होता। मानसशास्त्रीय पद्धतीनं महिलांचा विश्वास संपादन करत होता। तू दिसायला सुंदर आहेस, पती समजून घेत नाही असं म्हणत तो भुरळ घालायचा। तू दिसायला सुंदर आहेस, तुझा पती तुला समजून घेत नाही, तुझी क्षमता कोणी ओळखत नाही, अशा स्तुतीपर बोलांनी तो महिलांना भुरळ घालायचा। असा नाऱ्यांची नावं देतात, त्यांना अटक करतात, त्यांना चौकशीला बोलवतात। इथे दीपक केसरकरांना बोलवलं चौकशीला, तटकरांना बोलवलं चौकशीला, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेना बोलवलंय चौकशीला। सरकार जर अशोक खरातच्या मागे नसतं तर हे जे 40 आमदार, खासदार, मंत्री जे तिथे सेवा करायला जात होते त्यांची यादी सरकारने जाहीर केली असती। एकनाथ शिंदे साहेबांचं नाव घेऊन तुम्ही त्यांना बदनाम करायचा प्रयत्न कराल तर त्या आम्ही सगळ्या गोष्टीला समोर जायला तयार आहोत। कुणाबरोबर फोटो आला म्हणून त्यांच्याबद्दलचा काहीतरी आक्षेप घेणं हे मुळात चुकीचं आहे। खरात हा आमच्या दृष्टीनं अतिशय विकृत प्रवृत्तीचा असलेला माणूस आहे, ही भावना असल्यामुळे त्याच्यावर आणि त्याला मदत जर कोणी केली असेल, तुम्ही जे म्हणताय त्याच्यावर कारवाई होईल। त्याच्यामुळे खरातला समर्थन करण्याचा प्रश्नच येत नाही।